अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत। आमदार मिलिंद नार्वेकरांनी गीता गवळी यांची भेट घेतली आणि गीता गवळी भायखळा मतदारसंघामधून इच्छुक असल्याची माहिती कळते। गीता गवळी 2 वेळा मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून होत्या। त्यामुळे आता अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी यांनी ठाकरे गटाशी संपर्क केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये गीता गवळी दिसणार का याकडे लक्ष असेल। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, याआधी 2 वेळा मुंबईच्या नगरसेविका असलेल्या गीता गवळी ठाकरे गटाच्या आता संपर्कात आहेत, काय नेमकं संकेत जात आहेत, काय त्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत? अनुपमा, गीता गवळी असू दे किंवा त्यांचं कुटुंबीय असू दे, हे नेहमीच सत्तेच्या बाजूने राहत असलेलं पाहायला मिळालेलं आहे। कारण ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुका असू देत किंवा लोकसभा असू दे किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणूक असू दे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील निवडून आल्यानंतर नेहमीच त्या ठाकरे गटाच्या बाजूने राहिलेल्या आहेत। कारण सत्ता त्यावेळी ठाकरे गटाची होती। लोकसभेला त्या नरेंद्र मोदी यांना भाजपला पाठिंबा दिला होता। आता मात्र त्या शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं दिसून येते। काल मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी आणि आशा गवळी या दोघींची भेट घेतलेली आहे आणि कुठंतरी गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात आल्याचं दिसून येते। भाजपमधून त्या लढण्यास इच्छुक असल्या देखील समजते आणि खास करून त्या शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर देखील लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळं आता भायखळ्यामधून अधिकाधिक इच्छुकांची संख्या ठाकरे गटात वाढताना दिसून येते। ठीक, धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।